राज्यातील त्रिभाषा धोरणासाठी कोल्हापुरात समितीची संवाद बैठक 1 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आयोजन. नागरिक आणि शिक्षकांना संकेतस्थळावर मत नोंदवण्याचे करण्यात आले आवाहन. राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या अनुषंगाने त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीच्या संवाद बैठकीचं आयोजन कोल्हापूर इथं करण्यात आले. या समितीचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव असून त्यांच्यासह मान्यवर सदस्यांच्या उपस्थितीत ही बैठक 1 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात पार पडणार आहे. या संदर्भातील नियोजन बैठक जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस तसंच शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी कोणत्या पद्धतीने, कोणत्या इयत्तांमध्ये आणि प्रादेशिक पातळीवर कशी करायची यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी या संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. या बैठकीत समिती सामान्य नागरिक, भाषाशास्त्रज्ञ, शिक्षक, शासकीय आणि अशासकीय शिक्षण संस्था प्रतिनिधी, निवृत्त शिक्षक, साहित्यिक, पत्रकार आणि शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी अशा विविध घटकांशी संवाद साधणार आहेत. त्रिभाषा धोरणाबाबत इच्छुक नागरिक, संस्था आणि संबंधित घटकांनी आपली मतं किंवा अभिप्राय ऑनलाईन नोंदवण्यासाठी त्रिभाषा समिती माहिती.org या संकेतस्थळाचा उपयोग करावा असं आवाहन समितीच्या वतीनं करण्यात आले. या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या मतावली, प्रश्नावलीद्वारे नागरिकांना आपले मत लेखी स्वरूपात नोंदवता येईल. तसंच समितीच्या दौऱ्यादरम्यान मतावलीच्या झेरॉक्स प्रती देखील उपलब्ध करून दिल्या जाणार असून त्या माध्यमातूनही अभिप्राय देता येतील. प्राप्त सर्व अभिप्रायांचा सखोल विचार करून राज्य सरकारकडे अंतिम शिफारसी सादर केल्या जाणार असल्याचं समितीच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.